तर आज बनवूया अगदी झटपट बनून तयार होणारी शिमला मिरचीची भाजी। ही भाजी बघा अगदी झटपट अशी बनून तयार होते, पण चवीला तेवढीच अप्रतिम लागते। तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर इथे मी 3 शिमला मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या धुवून घेतल्या, आता कापून घेऊ। तर पहा मी इथे मिरच्या कापून घेतल्या आहेत। उभ्या आणि लांबट अशा या मिरच्या मी कापून घेतल्या। मिरचीच्या आतमधल्या बिया देखील काढून टाकायच्या। गॅसवर एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ। तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे। तेलामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया। पाकळ्या लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। आता एक बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालून घेऊ। वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल। कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतवून घेऊ। तर कांदा इथे चांगला असा भाजून झाला आहे। आता याच्यामध्ये 3 चमचे बेसन घालून घेऊया। बेसन तेलामध्ये 2 मिनिटं चांगलं भाजून घेऊया। बेसन घातल्याने या भाजीला खूप छान अशी चव येते। तर पहा बेसन मी इथे 2 मिनिटं चांगलं परतवून घेतलं। आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला। पुन्हा सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया। 1 मिनिट हा मसाला भाजून घेऊ। वरून थोडंसं पाणी शितळूया, जेणेकरून मसाला कढईच्या तळाला लागणार नाही। आता मसाल्यामध्ये ही कापून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊ। मसाल्यामध्ये मिरची चांगली परतवून घेऊया। भाजीमध्ये थोडंसं पाणी घालू आणि सगळं एकत्र मिक्स करून 3 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवून घेऊ। मीडियम फ्लेमवरती भाजी शिजून देऊ। तर इथे 3 मिनिटं झाले आहेत। मी झाकण काढून घेतलं। भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊ। वरून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा शिमला मिरचीची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। अगदी झटपट बनते, पण चवीला खूपच भारी लागते। पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। तर पहा इथे 4 मिनिटं झाले आहेत। मी झाकण काढून घेतलं। तर पहा झटपट अशी शिमला मिरचीची भाजी बनून तयार झाली आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।